हॅलो फ्रेंड्स. आज मी इथं शिमला मिर्च जी आहे ढोबळी मिरची ही स्टफ केलेली करणार आहे भरून मसाला तिच्यात करणार आहे. तर आपण रेसिपीकडे बघूया. अगोदर मी हिला स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी हिची देठं कापून हिला होल पाडते मध्ये अशा पद्धतीनं. तर आपण ती सगळी करून घेऊया. एका साईडला मी इथं मसाला ऑलरेडी तयार केला होता. शेंगदाणा आणि खोबऱ्याचं कूट, त्याच्यात लसूण आलं घालून ते मस्त भरड करून घेतली होती. तर आता मी त्याच्यात लाल तिखट, थोडंसं मीठ, गरम मसाला, धणे पावडर आणि जिरं टाकणार आहे. बघू शकता मी इथं ऑलरेडी सगळे मसाले टाकले. आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. मीठ मी ऑलरेडी टाकलं होतं, तर आता मी थोडंसंच टाकते मीठ चव येण्यासाठी. ह्याच्यात पाहिजे तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता, ऑप्शनल आहे. टाकलं तर ठीक आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. तर बघू शकता मी ह्यांना असं थोडंसं पोकळ करून घेतलं आहे. तर आपण हे मसाले भरूया त्याच्यात. आता मी इथं कढई गरम केली आहे, त्याच्यात तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आपण त्याच्यात जिरं आणि मोहरं टाकूया. ती तडतडली की आपण त्याच्यात कढीपत्ता आणि हिंग घालणार आहोत. आपण त्याच्यात ते ठेचलेलं लसूण टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचा, थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायची. थोडीशी लाल तिखट टाकूया आणि हे बघू शकता मी इथं शिमला मिर्च माझी स्टफ केलेली आहे. तर आपण ते त्याच्यात एक एक करून टाकूया. आणि ह्याला एक 2 मिनटं परतवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता मी जे त्याचे नॉब काढले होते, हे वरती जर हे काढले होते ते परत त्याला असे झाकण कसे लावलेत बंद करून, जेणेकरून शिमला मिरची कशाची तशी स्टफ होईल आणि स्टीम व्हायला मदत होईल. आपण आता झाकण ठेवूया ह्याच्यावर. तर मी ह्याच्यावर झाकण ठेवते स्टीम व्हायला. तर आपल्याला ही 10-15 मिनटं शिजवायची आहे. शकता आपली शिमला मिर्च स्टफ रेडी आहे. तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगला.